नमस्कार मुलांनो, आज आपण सखू आजीबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत. मागच्या वेळेस राजन गवस लेखक यांनी लिहिलेल्या सखू आजीबद्दल आपण काही माहिती मिळवलेलीच होती. त्यात आपण असे पाहिले होते की सखू आजी लहान मुलांना गोष्ट सांगत असे आणि कधी कधी ही गोष्ट एकाच दिवसात संपत असे. ती एक गोष्ट जी सखू आजीने मुलांना सांगितली ती लेखकाच्या मनामध्ये दीर्घकाळ तशीच राहिली. ती जी गोष्ट होती ती आपण गोष्ट मागच्या वेळेस पाहिलेलीच आहे. त्यामध्ये ते असं म्हणत होते, जे आपण पाहिलं होतं की ही गोष्ट ऐकून अंगावर शहारे यायचे म्हणजे अंगावर रोमांच फुटायचे, भीती वाटायची. ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची. ते असं म्हणतात की ही गोष्ट ऐकल्यावर ही गोष्ट कित्येक दिवस माझ्या स्वप्नामध्ये जशीच्या तशी येत असे. आता ही जी गोष्ट होती ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे. ही गोष्ट अशी होती की बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे. ते असं म्हणतात की जेव्हा बैल आंघोळीला जायचा म्हणजे जेव्हा तो माणसाचा बैल व्हायचा आणि जो नांगर आहे त्याला जोडला जायचा आणि त्याचा जो फाळ आहे, फाळ म्हणजे लोखंडी पातं, ते पातं जे आहे त्याला नागिन डसायची आणि नागिन डसल्यानंतर तो बैलाची दातकुडी बसायची. बैलाची दातकुडी बसल्यानंतर बैल आंघोळ करायला गेला की त्याचा साप व्हायचा आणि मग तो साप नागिनीला घेऊन पळून जायचा, अशी ती गोष्ट होती. तर बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे आणि तेथून पुढं झोप लागायची नाही. ते काय म्हणतात की आपल्या स्वप्नातला साप नागिन घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल. ते म्हणतात की मला असं वाटायचं की हा जो साप आहे तो नागिनीला घेऊन पळून जाईल आणि मग स्वप्न पडायचं बंद होईल. पण कैक म्हणजे पुष्कळ वर्षांमध्ये असं कधी घडलं नाही. ही कथा अचानक स्वप्नात येतेच. ते काय म्हणतात की ही जी गोष्ट आहे, कथा म्हणजे गोष्ट, ती अचानक कधीतरी माझ्या स्वप्नामध्ये येते. आजीने कैक म्हणजे पुष्कळ गोष्टी सांगितल्या, पण एवढीच कशी मेंदूत रुतून बसली. ते म्हणतात की ही एकच गोष्ट माझ्या मेंदूमध्ये आत्तापर्यंत तशीच्या तशी राहिलेली आहे. बऱ्याच गोष्टी मी आजीच्या ऐकल्या, पण ही एकच गोष्ट माझ्या मेंदूमध्ये अजूनही रुतून बसलेली आहे, म्हणजे ती अजूनही मला माझ्या डोक्यातून काढता येत नाही. ते म्हणतात ते हा प्रश्न अनुत्तरित आहे. अनुत्तरित म्हणजे ज्याचं उत्तर सापडत नाही असा हा प्रश्न आहे. त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टींचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची. ते म्हणतात मी लहान असताना जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हाच मी या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला तर आजी काय करायची, फक्त हसायची. आणि एकदा ती जेव्हा हसली त्याच्यानंतर तिने त्या लेखकाला उत्तर दिलं. ते उत्तर असं होतं, गाव गर्तीला सपान धरतीला. ते म्हणतात की गाव गर्तीला सपान धरतीला, धरती दुआपली माती हराकली. आता हे कोणाला कळणार आहे की ह्याचा अर्थ काय आहे, हे कोणालाच माहिती नाही आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की नंतर म्हातारीला काहीच मी विचारलं नाही, कारण याचा अर्थ कोणालाही कळत नाहीये. आणि म्हणूनच मी नंतर परत म्हातारीला काहीही विचारलं नाही, कारण मला तिच्या बोलण्याचा अर्थ अजूनही समजलेला नाही, असं ते म्हणतात. पुढे ते असं म्हणत आहेत, पहा की सखू आजी गावातल्या कुणाच्याही बारशाला म्हणजे जेव्हा लहान मुलांचं नामकरण विधी केला जातो तो 12 दिवसांनी केला जातो. पूर्वीच्या काळी बाळाचं नाव 12व्या दिवशी ठेवलं जात असे, त्याला बारसं असं म्हणत असत. तर बारसं किंवा लग्न किंवा मयत म्हणजे माणूस देवाच्या घरी जाणं, याला हटकून
हटकून पुढं असायची. हटकून पुढं असायची म्हणजे ती सर्व गोष्टींची सर्व गोष्टी स्वतःच्या हातामध्ये घ्यायची आणि ती जसं सांगेल तसं सर्व लोक तिचं ऐकून वागत असत. बघा ती काय करायची, सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं. सगळंच, लग्न असू दे, बारसं असू दे किंवा कोणाच्या घरातील दुःखद प्रसंग असू दे, आजी जसं म्हणेल तसंच केलं जायचं. तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं. चॅलेंज नसायचं म्हणजे काय, कोणीही तिचा शब्द मोडायचं नाही. ती जे म्हणेल तेच गावामध्ये व्हायचं. गावातल्या बापई माणसात, बापई म्हणजे पुरुष लोकांमध्ये, तर गावातले जे पुरुष लोक होते त्या पुरुष लोकांमध्ये ती एकदम बरोबरीने वागायची. म्हणजे गावातले जे पुरुष लोक असतात ते जसा निर्णय घेतात, तुमच्या घरामध्येही तुमचे वडील निर्णय घेत असतील तसंच सर्व जे काय निर्णय घेण्याचं पुरुष लोक काम करतात त्या कामामध्ये सखू आजी सगळ्यात पुढं असायची. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली. आता तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक गावामध्ये एक एक देवी असते आणि त्या देवीची जत्रा असते. या जत्रेमध्ये बरेच कार्यक्रमही होतात. बरेच लोक गावाला खास जत्रेला जात असतात आणि जत्रेला गेल्यानंतर काय झालं बघा की इडं पडलं. इडं पडणं म्हणजे काय, वेढा पडला. म्हणजे त्या गावाला कसल्या तरी वाईट गोष्टीने घेरलं गेलं. त्यामुळं काय झालं की चाकबंदी झाली. चाकबंदी झाली म्हणजे असं ठरलं की बैलगाडी चालवायची नाही. चाकबंदी होणे म्हणजे बैलगाडी न चालवणे. तर बैलगाडी चालवायची नाही असं ठरलं. अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम. गावामध्ये सगळ्यांनी नियम केला की जरी लक्ष्मीची जत्रा असेल, गावच्या लक्ष्मीची जत्रा असेल, तरीही कोणीही गावातली वस्तू, गावामध्ये जे काय जत्रेमध्ये जे काय विकलं जाईल ते कोणीही गावातली वस्तू बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम ठरला. आता हा नियम ठरल्यानंतर काय झालं पहा. अशात सातबा घोरपडेचं पोरग वावगं वागला. वावगं म्हणजे वाईट, चुकीचं वागला. तर सातबा घोरपडे नावाचा एक माणूस होता. त्याचा मुलगा जो होता तो म्हणजे नियम न पाळता त्याने चूक केली. जे नियम होता की गावातली कुठलीही वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही हा नियम त्याने मोडला. त्यावेळेस लोकांना कळालं आणि लोकांना कळाल्यानंतर ग्रामबैठक बसली. ग्रामबैठक बसणं म्हणजे काय, सगळ्या गावातल्या लोकांनी एकत्र यायचं आणि सर्व सार्वजनिक म्हणजे गावातल्या प्रश्नांवर किंवा कुठल्या तरी लोकांच्या घरातल्या प्रश्नांवर विचारविनिमय करून त्याचं उत्तर शोधायचं किंवा कारभार करायचा. याला म्हणतात ग्रामबैठक. तर ग्रामबैठक, सगळेजण ग्रामबैठकीला आले. पंच म्हणाले. पंच म्हणजे सरपंच. तर सरपंच काय म्हणाले बघा, रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड कराच. आपल्या गावाचा रिवाज आहे, पद्धत आहे आपल्या गावाची की जो चुकीचा वागल त्या माणसाला काय करायचं, दंड करायचा. दंड करायचा म्हणजे शिक्षा द्यायची. सगळ्यांनी माना डोलवल्या. गावातल्या लोकांनी सगळ्यांनी हा निर्णय त्यांना मंजूर आहे असं मान डोलवून सांगितलं. निर्णय फायनल. हा निर्णय जो होता हा शेवटचा होता. फायनल म्हणजे शेवटचा, की आता सातबा घोरपडेच्या मुलाला शिक्षा करायची. एवढ्यात म्हातारी उठली आणि काय म्हणाली पहा, पोरग मांडीवर घाण करतंय म्हणून मांडी कापता व्हाय गा. म्हणजे जर आपल्या घरामध्ये लहान मूल असेल आणि ते मांडीवर आपल्या घाण करतं, शी करतं, घाण करतं, तर सू करतं, असं असेल तर आपण काय करतो, मांडी कापून टाकतो का? नाही. तर आपण काय करतो, कपडे स्वच्छ करतो, बाळाला स्वच्छ करतो. तर आजी म्हणते
की जर आपलं मूल जर वाईट वागत असेल तर त्याला काय करायचं, स्वच्छ करायचं, म्हणजे त्याला माफ करायचं. सगळे टाळा पगळून बघावं लागले. टाळा पगळून बघणे म्हणजे आवाजून बघणे, आश्चर्यचकित होणे. अख्ख्या गावाला आश्चर्य वाटलं की आजी जे बोलली ते चुकीचं नाही. पण बोलायचं काय, आजीच्या काही लोकांना मान्य नव्हतं. काही लोकांना वाटलं की नाही, सातबा घोरपडेच्या मुलाला शिक्षा ही झालीच पाहिजे. पण आता आजीच्या पुढे कोण काही बोलणार, कारण आजीचा जो निर्णय आहे तो फायनल निर्णय. आजीच्या निर्णयाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नव्हतं. आणि म्हणूनच शेवटी सगळे उठले, आपापल्या घराच्या वाटेला लागले. उठले आणि प्रत्येकजण आपापल्या घरी निघून गेलं. कोणीही सातबा घोरपडेच्या मुलाला काहीही बोललं नाही, कारण गावामध्ये म्हातारीची भीती होती. भीती म्हणजे इथे घाबरणं नाही, तर एक रिस्पेक्ट होता, आदर होता. आणि त्या रिस्पेक्टमुळेच, आदरामुळेच गावातले लोक, एकही माणूस सातबा घोरपडेच्या मुलाला काहीही न बोलता प्रत्येकजण आपापल्या घरी निघून गेला. त्यांना असं वाटलं की आजीने सांगितलं म्हणजे तिच्या निर्णयाला आपण संमती दिली पाहिजे, कारण तिने घेतलेला निर्णय हा योग्यच असतो. आता एकदा काय झालं बघा. एकदा सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून त्यांच्या घरामध्ये आली. तेव्हा मी कॉलेजात होतो. ते म्हणतात, एकदा सखू आजीने काय केलं, गावातल्या सगळ्या बायकांना गोळा केलं आणि ती त्यांच्या घरी आली. तेव्हा ते कॉलेजमध्ये जात होते. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते, पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. आता ते म्हणतात की आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये प्रौढ साक्षरता म्हणजे पूर्वीच्या काळी जे लोकांना लिहिता वाचता येत नाही अशा मोठ्या वयस्कर लोकांना घरी जाऊन शिकवणे, त्याला प्रौढ साक्षरता वर्ग म्हणायचे. लोकांनी दिवसभर कामाला जायचं आणि संध्याकाळी चावडीमध्ये कार्यालयात येऊन काय करायचं, शिकायचं. पण ह्यांच्या गावामध्ये एकही वर्ग असा चालू नव्हता. म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली, आमचं पोरग एवढं काय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पाहिजे, तूच शिकव आम्हाला. सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली. आणि जेव्हा ह्या प्रौढ साक्षरता वर्ग चालू करायचा असं तिच्या मनामध्ये आलं, त्यावेळेस ती सगळ्या गावातल्या बायकांना घेऊन समोर आली आणि मग त्यांना म्हणाली, लेखकाला म्हणाली की एवढा तू शिकलाय, आमचं पोरगं म्हणजे तू आमचाच आहेस आणि तू एवढा शिकलाय, तर आम्हाला दुसरा मास्तर म्हणजे शिक्षक कशासाठी पाहिजे, तूच शिकव आम्हाला, असं तिचं म्हणणं होतं. आणि असं म्हटल्यानंतर प्रौढ साक्षरता वर्ग सुरू झाले. या प्रौढ साक्षरता वर्गात सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली. आणि फक्त म्हणालीच नाही तर ती 15 दिवसामध्ये वाचायला सुद्धा शिकली. आता 15 दिवसात वाचायला शिकल्यानंतर तिने बघा काय केलं. तिने त्यावेळी त्यांच्या गावचा जो सरपंच होता, तो अंगठेवाला होता, त्या गावच्या सरपंचाला तिने चावडीतच गाठला आणि आठवड्यात सहीपुरता साक्षर केला.
म्हणजे जो गावचा सरपंच होता, सरपंच म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे गावाचा कारभार बघणारा प्रमुख व्यक्ती, त्याला सरपंच असं म्हणतात. त्या सरपंचाला सुद्धा लिहिता वाचता येत नव्हतं. त्यावेळेस तिने काय केलं, त्या सरपंचाच्या ग्रामपंचायताच्या कार्यालयात गेली. चावडी म्हणजे कार्यालय, ऑफिस. त्याच्या ऑफिसमध्ये गेली आणि त्याला सुद्धा तिने आठवड्यामध्ये त्याची सही करता येईल इथपर्यंत त्याला शिकवलं. आता हे सगळं शिकवून झाल्यानंतर काय केलं बघा तिने. पुढे ती काय म्हणते की आमच्या गावातला चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. ती म्हणते की आमच्या गावामध्ये एक चोपडा नावाचा आडनाव असलेला एक मुलगा, त्यांचा मुलगा पहिल्यांदाच पोलीस बनला. आता पोलीस झाल्यानंतर म्हातारीने गावच्या बायका गोळा केल्या. सगळ्या बायकांना तिने गोळा केलं, जमा केलं. आणि जेव्हा तो पोलीस गावामध्ये ड्रेसवर आला, युनिफॉर्ममध्ये आला, त्यावेळेस म्हातारीने बघा काय केलं, त्याला ड्रेसवर ओवाळलं. ओवाळलं म्हणजे त्याची ड्रेसवर तिने ओवाळून त्याला औक्षण केलं आणि त्याला दही साखरेने त्याचं 2 गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. गोतावळा म्हणजे सगळे तिचे नातेवाईकच. या गावातले सगळे लोक तिचे नातेवाईक होते. हे आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगातून दिसूनच येतं. जसं सातबा घोरपडेच्या मुलाला तिने गावातल्या लोकांना तोंड बंद करून घरी जायला सांगितलं. तसंच लेखकाला सांगून सगळ्या प्रौढ लोकांना तिने साक्षर केलं. इतकेच काय तर गावातल्या सरपंचाला सुद्धा 8 दिवसात सही करायला शिकवली. त्याच्यानंतर चोपडा यांचा जो मुलगा होता तो पोलीस झाल्यानंतर त्याला ड्रेसवर ओवाळून त्याचं औक्षण केलं, त्याला दही साखर दिली. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरून हे गाव म्हणजे तिचे नातेसंबंधातलेच लोक होते. गोतावळा होता. तिला गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये आपलं घर दिसायचं. प्रत्येक गावातला माणूस तिला जणू काय आपलाच घरातला माणूस आहे असं वाटायचं. सखू आजी शिकली सवरली असती आणि जर शहरात जन्मली असती तर कुठं पोहोचली असती. ते असं म्हणतात की सखू आजी जर शहरामध्ये जन्मली असती आणि शिकलेली असती तर ती फार मोठी कोणीतरी प्रसिद्ध अशी व्यक्ती बनली असती. कारण तिच्यामध्ये इतकी प्रचंड बुद्धी होती असं ते म्हणतात. तिला खूप प्रचंड बुद्धी लाभलेली होती, खूप हुशार होती ती. पण शहरामध्ये जन्मणं, तिला शिकणं हे तिच्या नशिबामध्ये नव्हतं. पण म्हणून काही बिघडलं नाही. असं जरी होतं तरी काही बिघडलेलं नव्हतं. तिनं सगळं तिच्या हयातीत म्हणजे काय, ती जेव्हा जिवंत होती तर जिवंत असताना तिला जे काय पाहिजे ते सगळं तिने केलं. तिने जे काय केलं ते केलेलं ते तिने काबीज केलं म्हणजे मिळवलं. जे काय तिला हवं होतं ते सगळं तिने मिळवलं. आणि म्हणूनच ते म्हणतात की सखू आजी जेव्हा मरण पावली म्हणजे मृत्यू झाला तिचा, तेव्हा लहान पोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं. प्रत्येक जण त्या गावातला रडत होता. प्रत्येकाला वाईट वाटत होतं. डोळ्यातून पाणी कधी येतं आपल्या, ज्यावेळेस आपल्याला खूप वाईट वाटत असतं. तर जेव्हा आजी मरण पावली तेव्हा लहानापासून मोठ्यापर्यंत गावातल्या प्रत्येक माणसाला खूप वाईट वाटत होतं. आणि मग गाव पोरकं झालं. पोरकं म्हणजे निराधार झालं. आता गावामध्ये सगळ्यांना एकत्र आणणारं असं कोणीही नव्हतं असं ते म्हणतात. आम्ही अनाथ झालो, पोरके झालो म्हणजे आम्हाला असं वाटलं की सखू आजी म्हणजे सगळ्या गावाची आजी आम्हाला सोडून निघून गेली आणि म्हणूनच आम्ही अनाथ झालो असं आम्हाला
त्यावेळेस त्या दिवशी वाटत होतं. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो की सखू आजी जेव्हा गेली त्यावेळेस आम्हाला खूप फरक पडला. तुम्हाला जरी पडत नसला तरी आम्हाला सर्वांना हा फरक फार पडला असं ते म्हणतात. पुढे ते आता काय म्हणतात ते बघा. ते असं म्हणतात ते की आता फक्त आजीच्या दंतकथा म्हणजे ज्या जुन्या पुराण्या काल्पनिक गोष्टी असतात, ज्या आपण आनंदाने ऐकतो, ज्याला आपण मॅथेटिकल टेल्स म्हणतो, कथा म्हणतो, अशा त्यांना कथांना दंतकथा, काल्पनिक गोष्ट असं जे असते, त्या ज्या घडलेल्या किंवा न घडलेल्या अशा त्या गोष्टी ती आम्हाला सांगत असे. प्रत्येक गावामध्ये अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. जर आपण गावामध्ये गेलो तर प्रत्येक गावामध्ये अशी एक आजी असतेच, जी आजी या गावातील लोकांना सांभाळत असते. आणि ही आजी आता गावगाडा जरी बदललेला आहे तरी आजी आता कुठेही उरलेली नाही. आजीला जागाच उरली नाही. कारण जशी शहरं बदलली तशी गावंसुद्धा आता बदललेली आहेत. आता गावामध्येही बदल झालेला आहे. तर अडचण फक्त उद्याच्या मुलांची अडचण म्हणजे आता तुमच्या येणाऱ्या पिढीची फार मोठी अडचण आहे. ती कशी बघा. कारण गावामध्ये सगळ्यांना एकत्र आणणारी सखू आजी, अशाच आज्या प्रत्येक गावामध्ये कुठं ना कुठं असायच्याच. पण आता गावं पण बदलली आणि गावामध्ये असणारी आजीसुद्धा आता दिसेनाशी झाली आहे. कारण आता काय उरलेलं आहे, आजीची फक्त आठवण उरलेली आहे. आणि मी तरी तुम्हाला अशा आजीची आठवण सांगू शकतो. तुम्ही मुलांना तर अशी आजी कधी मिळालीच नसेल आणि मिळणारसुद्धा नाही. मग तुम्ही बरं कुठली आठवण सांगणार असं ते म्हणतात. म्हणजे गावांमध्ये अशा प्रकारे कुठं ना कुठं कोणी ना कोणी आजी असायचीच. ही आजी आम्हाला लाभली, जिने आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या, गावातल्या लोकांना एकत्रसुद्धा ठेवलं. तिच्या निर्णयाने गाव चांगलं वागायचं, लहान मुलंसुद्धा अभ्यास करायची आणि गोष्टीसुद्धा ऐकायची. अशी आजी आता कुठेही मिळणार नाही. आणि म्हणूनच सखू आजी जेव्हा गेली त्यावेळेस त्यांना खूप वाईट वाटलं आणि म्हणूनच त्यांनी हे सर्व आपल्याला त्यांच्या या कथेतून सांगितलेलं आहे. मुलांनो, तुम्हाला ही कथा समजली असेलच. तर ही कथा तुम्ही पाठ जो आहे सखू आजी हा नीट 2-3 वेळेला वाचायचा आहे. धन्यवाद.